हे रोल रोल का संतोष रोल का रोल रोल संतोष बटा रोल रोल ऍक्शन. आज शिंदे साहेब आज आपल्या उपस्थितीमध्ये निफाड आणि चांदवडचा दौरा झाला. काय पदाधिकाऱ्यांशी आपलं बोलणं झालं, काय आता पुढची रणनीती आहे येणाऱ्या निवडणुकीत? सविस्तर चर्चा जी आहे ही 2.5 तास निफाड आणि चांदवड या विधानसभा मतदारसंघातील सर्वच पदाधिकाऱ्यांशी झाली. या बैठकीला मंत्री महोदय दादासाहेब भुसे, त्याचबरोबर आमदार महोदय कांदेसाहेब, भाऊ चौधरी हे सगळे लोक जे आहेत ते उपस्थित होते. प्रमुख पदाधिकारी मीनाताई उपस्थित आहेत. तर ह्या सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. त्यांच्या काय समस्या आहेत, कशा प्रकारे पक्ष जो आहे तो वाढतोय, कशा प्रकारे नेमणुका झालेल्या आहेत, काय त्यांच्या गाव पातळीवरच्या समस्या आहेत, त्या सगळ्या समस्येवरती जी आहे ही चर्चा झाली. तर प्रोसिजरचा भाग आंदोलन भरपूर लोक करतात, त्याच्यामधून जे आहे रेग्युलर प्रोसिजर. महायुतीमध्ये विधान परिषदेत जागा वाटून परत चर्चा सुरू आहेत. आपल्या शिंदे गटाने 5 पेक्षा जास्त जागांवर दावा केला आहे. चर्चा सुरू आहे. समन्वय समितीच्या बैठका ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये कोण किती जागेवरती जे लढणार आहे आपल्याला कळेल. राष्ट्रवादीच्या नेत्या सुनीताई पवार यांच्या नेतृत्वामध्ये आज राष्ट्रवादी काही नाराज आमदार होते, त्यांची बैठक पार पडली. मंत्री काही नाराज होते, त्यांचा पक्षाचा विषय. पक्षाच्या बैठका ज्या आहेत या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर होत असतात. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आज काही केंद्रीय मंत्रिपदामध्ये काही फेरबदल करण्याची चर्चा. तुम्हाला कोण बोललं? सरन्यायाधीशांनी एक वक्तव्य केलं होतं, त्या वक्तव्याचे मला वाटतं ते जे वक्तव्य आहे ते कशा प्रकारे बोलले गेलं आणि त्याचे पडसाद जे आहेत ते उमटत आहेत. आणि मला वाटतं सगळ्यांनी त्याच्यामधून जे आहे आणि झुरळ पक्षाची स्थापना करण्यात आली. खूप फॉलोअर्स वाढत आहेत. सोशल मीडियावर खूप काही गोष्टी होत असतात. त्या प्रत्येक गोष्टीवरती जे आहे ते आपण चर्चा करू शकतो. डॉक्टरला अटक करण्यात आली. आपण सगळ्यांना माहिती आहे की नीटचे पेपर लीक झाल्यानंतर खूप अरेस्ट जे आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असतील किंवा पूर्ण देशामध्ये असतील झालेले जे जबाबदार आहेत त्याच्यावरती कारवाई होते. सीबीआय इन्क्वायरी लागलेली आहे. पण सरकार देखील याच्यावरती खूप गंभीर आहे. येणाऱ्या काळामध्ये असे प्रकार होणार नाही त्याच्यासाठी फुल प्रूफ मेकॅनिझम देखील सरकार जे आहे डेव्हलप करेल. आज राज ठाकरे यांना कोर्टात हजर करण्यात आलं. तर प्रोसिजरचा भाग आंदोलन भरपूर लोक करतात, त्याच्यामधून जे आहे रेग्युलर प्रोसिजर. महायुतीमध्ये विधान परिषदेत जागा वाटून परत चर्चा सुरू आहेत. आपल्या शिंदे गटाने 5 पेक्षा जास्त जागांवर दावा केला आहे. चर्चा सुरू आहे. समन्वय समितीच्या बैठका ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये कोण किती जागेवरती जे लढणार आहे आपल्याला कळेल. राष्ट्रवादीच्या नेत्या सुनीताई पवार यांच्या नेतृत्वामध्ये आज राष्ट्रवादी काही नाराज आमदार होते, त्यांची बैठक पार पडली. मंत्री काही नाराज होते, त्यांचा पक्षाचा विषय. पक्षाच्या बैठका ज्या आहेत या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर होत असतात. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आज एका डॉक्टरला अटक करण्यात आली. आपण सगळ्यांना माहिती आहे की नीटचे पेपर लीक झाल्यानंतर खूप अरेस्ट जे आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असतील किंवा पूर्ण देशामध्ये असतील झालेले जे जबाबदार आहेत त्याच्यावरती कारवाई होते. सीबीआय इन्क्वायरी लागलेली आहे. पण सरकार देखील याच्यावरती खूप गंभीर आहे. येणाऱ्या काळामध्ये असे प्रकार होणार नाही त्याच्यासाठी फुल प्रूफ मेकॅनिझम देखील सरकार जे आहे डेव्हलप करेल. आज राज ठाकरे यांना कोर्टात हजर करण्यात आलं. काही केंद्रीय मंत्रिपदामध्ये काही फेरबदल करण्याची चर्चा. तुम्हाला कोण बोललं? सरन्यायाधीशांनी एक वक्तव्य केलं होतं, त्या वक्तव्याचे मला वाटतं ते जे वक्तव्य आहे ते कशा प्रकारे बोलले गेलं आणि त्याचे पडसाद जे आहेत ते उमटत आहेत. आणि मला वाटतं सगळ्यांनी त्याच्यामधून जे आहे आणि झुरळ पक्षाची स्थापना करण्यात आली. खूप फॉलोअर्स वाढत आहेत. सोशल मीडियावर खूप काही गोष्टी होत असतात. त्या प्रत्येक गोष्टीवरती जे आहे ते आपण चर्चा करू शकतो.